आणि जंतर मंतरवरील आंदोलन सुरूच राहणार असल्याचं अभिजित दिपके यांनी सांगितलेलं आहे। सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर अभिजित दिपकेंनी ट्विट केलेलं आहे, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा अभिजित दिपकेंनी या पोस्टच्या माध्यमातून दिलाय। सोनम सर ने अपना हंगर स्ट्राइक तोड़ दिया है, तो इससे हमें बहुत ही खुशी और राहत मिली है, क्योंकि सोनम सर की जो लाइफ है वो इस देश के लिए बहुत ज़्यादा कीमती है। कॉकरोच जनता पार्टी का जो प्रोटेस्ट है जंतर मंतर पर, वो वैसे ही चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते। सोनम सर का जो सैक्रिफाइस रहा है 26 दिनों का, उसे हम वेस्ट नहीं जाने देंगे। जो दिल्ली पुलिस ने ब्रूटैलिटी करी है स्टूडेंट्स के अगेंस्ट, उन स्टूडेंट्स की जो सैक्रिफाइस थी उन्हें हम वेस्ट नहीं जाने देंगे। तो हमारा प्रोटेस्ट तब तक चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं करते। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्यासोबत आहेत। सोमेश, आपण पाहतोय की रात्री सोनम वांगचुक यांनी आपलं 26 दिवसानंतर उपोषण मागे घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता जंतर मंतरवरती जे आंदोलक उपोषणासाठी बसलेले होते त्यांची नेमकी पुढची भूमिका काय असणार आहे, कशा पद्धतीने हे आंदोलन पुढे जाणार आहे? जंतर मंतरवरील आंदोलनामध्ये आता स्पष्टपणे दोन गट आपल्याला दिसत आहेत हळूहळू। एक वर्ग, एक मतप्रवाह, गट म्हणण्यापेक्षा आपण दोन मतप्रवाह म्हणू। एक मतप्रवाह असा आहे की त्यांना या सर्वावरती सरकारसोबत चर्चा करायची आहे आणि ज्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू झालं होतं त्या मागण्यांवर कायम राहायचे। दुसरा मतप्रवाह आपल्याला असा दिसतोय की ज्यांना त्यांच्या मागण्या ह्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत, त्या मागण्यांना कुठल्या मर्यादा राहिलेल्या नाही आहेत आणि हे आंदोलन संपूच नये असं या मतप्रवाहाला वाटतंय। या दोनपैकी एक जे आहेत ज्यांना स्पेसिफिकली आपल्या मागण्यांसाठी आणि पर्टिक्युलर ज्या विषयावरून हे आंदोलन सुरू झालं होतं त्या विषयापर्यंत मर्यादित राहायचे आणि दुसऱ्या बाजूला एक मतप्रवाह असा दिसतोय की ज्यांना फुल टाईम हे आंदोलन सुरू राहील तेवढं तितकं चांगलं आहे असं अशा दृष्टीने या आंदोलनाकडे पाहिलं जाते। सध्या आपण पाहतोय की काल सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलेलं असलं तरी सुद्धा उपोषण सोडण्यापूर्वी त्यांनी केलेली एक पोस्ट खूप सूचित आहे की माझा शांततेचा मार्ग आहे आणि सोनम वांगचुक असं म्हणाले की या आंदोलनामध्ये काही असामाजिक तत्व घुसलेली आहेत आणि ज्या प्रकारचे काही घडामोडी घडल्या त्यावरूनही असं दिसतंय की या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये काही असामाजिक तत्व घुसली असतील तर ती कोण आहेत, त्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी कुणाची आहे, ते पोलिसांच्या बळाने करायचे की अभिजित दिपके यांच्या आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वातील समन्वयाने करायचे, हा मूलभूत प्रश्न इथे पुन्हा निर्माण होतो। कारण असामाजिक तत्व घुसली आहेत असं जर सोनम वांगचुक म्हणत असतील तर त्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी कोणावर तरी घ्यावी लागेल आणि सध्या दिल्लीमधील परिस्थिती अशी आहे की या सर्व आंदोलनाच्या निमित्ताने जे सर्व प्रकार किंवा जे काही सुरू आहे त्या सगळ्यामधून यावर नियंत्रण नेमकं कोण करणार? कारण जर सरकारने नियंत्रण करायचं ठरवलं तर तिथे पोलिसांचा बलप्रयोग होतो आणि जर सरकारने नियंत्रण करायचं नसेल तर आंदोलनाच्या नेतृत्वाला, आंदोलनाच्या कोर कमिटीला नियंत्रण करावं लागेल आणि तिथे मात्र आंदोलनाची कोर कमिटी नियंत्रण करण्यामध्ये यशस्वी ठरते का गेल्या काही दिवसातल्या घडामोडींवरून नीट स्पष्ट दिसत नाहीये। आज CJP आणि सरकारची चर्चा होणार आहे। आज दुपारी या संदर्भामध्ये CJPचे काही प्रतिनिधी आणि सरकार चर्चा करतील। त्याचवेळी नरेंद्र मोदींनी म्हटलंय की आपण याविषयी नवीन कायदा करणार आहोत, म्हणजे या सगळ्यामध्ये कठोर शिक्षा करणारा एखादा नवा कायदा तयार केला जाईल जो आजच्या कॅबिनेटमध्ये सादर करून आजच लोकसभा आणि राज्यसभेत मांडला जाईल, लोकसभा किंवा राज्यसभेत। कारण आज NDAच्या सर्व खासदारांना निर्देश देण्यात आलेत की सर्वांनी संसदेमध्येच थांबायचे आणि संसदेमध्ये थांबून सर्व पूर्ण वेळ कामकाज संपेपर्यंत संसदेत राहायचे असे निर्देश NDAच्या खासदारांना देण्यात आलेत। त्यामुळे आता हा कायदा पास केला जाईल, आजच्या आजच तो होणार आहे का हा देखील एक प्रश्न आहे आणि त्याशिवाय या कायद्यामध्ये नेमक्या नवीन तरतुदी कोणकोणत्या असतील हे देखील आहे। आता दिपकेंची जी मागणी आहे किंवा या कॉकरोच जनता पार्टीची मागणी होती की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायलाच हवा, तर त्या मागणीवरती अजूनही ते ठाम आहेत असं म्हणतायत। तर या संदर्भामध्ये सुद्धा काही निर्णय आज होतोय का किंवा याविषयीचा निर्णय न होता सरकार आणि CJP मध्ये चर्चेतून काही मध्यम मार्ग होतोय का हे देखील पाहावं लागेल।
कारण आता आपण पाहतोय की ज्यावेळी बऱ्याचदा अनेक म्हणजे विनीत जोशी जे सचिव होते त्यांची बदली करण्यात आली, अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत शिक्षण विभागातून, हो. आणि आता शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी नक्कीच. या CJP आणि आंदोलकांनी केलेली होती. सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलेले. निश्चितच हे आंदोलन सर्वव्यापी झालं, त्यामध्ये सोनम वांगचुक यांच्या चेहऱ्याचा आणि त्यांच्या नावाचा खूप मोठा रोल होता, हे आपल्याला नक्कीच, हो. विसरून चालणार नाही. अगदी धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.